बिरबलानं सांगितलं ठीक आहे म्हणलं. आता बादशाचा निरोप होता. बिरबलानं दुसऱ्या दिवशी सांगितलं नगरीमध्ये बायकोचा ऐकणाऱ्याने एका रांगेत उभा राहायचं आणि न ऐकणाऱ्याने एका रांगेत उभा राहायचं. दृष्टांताला मार्मिक आहे म्हणून सांगते. बायकोचा ऐकणाऱ्याने एका रांगेमध्ये उभा राहायचं आणि न ऐकणाऱ्याने एका रांगेमध्ये उभा राहायचं. आता नगरीमध्ये सांगितल्याच्या नंतर निरोप मिळाला. दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळपर्यंत लाईन लागली. कोणती लाईन जास्त असेल सांगा बरं? कोणत्या लाईनीमध्ये जास्त माणसं असतील? ऐकणाऱ्याच्या का न ऐकणाऱ्याच्या? ऐकणाऱ्याच्या. कुठपर्यंत लाईन लागली माहितीये? हायवेला लागली होती लाईन. बायकोचा ऐकणाऱ्याची लाईन कुठपर्यंत? हायवेला लागलेली. एवढं लांब. गडबडीनं बिरबलला म्हटले काय नाही म्हणले झालंय का सगळं? म्हणले हो झालंय. रांगा सुरू झाल्या? म्हणले झाल्या. निघायचं का बघायला? म्हणजे परीक्षा घ्यायला पाहिजे. चला म्हटलं. बिरबल बादशाला घेऊन आला. बघितलं तर ही ऐकणाऱ्याची रांग आहे पहिली आणि हे न ऐकणाऱ्याची रांग आहे. म्हटले बिरबलानं बघितल्या बरोबर ऐकणाऱ्याची रांग इथपर्यंत लागली पण न ऐकणाऱ्याच्या रांगेत एकही माणूस नाही. बिरबलाला लय वाईट वाटलं. आपल्या नगरीमध्ये नवऱ्याचं ऐकणारे अशी एकही माणूस आहे किंवा नवरा असा एकही नाही का त्याचं ऐकणारी बायको? अवघड आहे. म्हणजे सगळ्या ऐकणाऱ्याच्या रांगेत उभा राहायचं. वाईट वाटलं बिरबलाला. तेवढ्यात घरातून एक गडबडीत माणूस पळत पळत धावत आला. धावत असा आला तो कुठं उभा राहिला? नेमका न ऐकणाऱ्याच्या रांगेत उभा राहिला. न ऐकणाऱ्याच्या रांगेत उभा राहिल्या बरोबर बिरबलाला थोडस बरं वाटलं. आपल्या नगरीमध्ये आहे कुणीतरी, आहे कोणाच्या तरी मनगटात ताकद म्हणजे चांगली. बोलता उभा राहिला बिचारा. बिरबलला म्हटले राजे हा बिरबल हा माणूस एकमेव असा माणूस सापडला म्हणजे बायकोचं ऐकत नाही न ऐकणाऱ्याच्या रांगेमध्ये असा एकमेव माणूस उभा राहिला. एक काम करा म्हणजे त्याला माझ्यातर्फे बक्षीस देऊन टाका. म्हणजे काय? सोन्याचं कड द्या. फुल्ला हेर करून टाका म्हटले त्या माणसाला. बिरबल म्हणले राजे जरा थांबा, लय घाई करू नका, जरा विचारू दे मला. म्हणजे ठीक आहे चालते बघा विचारू. बिरबल जवळ आला. म्हणजे का हो तुम्हाला लाईन कळाल्या का दोन्ही? ते म्हणले हो कळाल्या. ही बायकोचं ऐकणाऱ्याची रांग आहे आणि ही न ऐकणाऱ्याची रांग आहे. तरी सुद्धा तुम्ही या रांगेत उभा राहिलात. म्हणजे हो जाणून बुजून उभा राहिला म्हणले या रांगेत. म्हणले कसं काय? मला वाटतं तुम्ही बायकोचं ऐकत नाही का तुमच्या? अहो मी घरातून निघून येत असताना बायकोचं नाही न ऐकणार म्हणजे याच लाईनीमध्ये उभं राहायचं म्हणून निघालो होतो म्हणजे. पण नेमका घरातून बाहेर पडता पडता तिला मोठ्याने आवाज दिला हो न ऐकणाऱ्याच्या रांगेत उभा राहा म्हटले. म्हणून मी या रांगेत आलो. म्हणजे ऐकलं का नाही? शेवटी ऐकलं का नाही? आता बिरबलालाही प्रश्न पडला. म्हणले बादशाला विचारलं. म्हणले राजे मला एक असा प्रश्न पडलाय. म्हणले तर बायकोचं ऐकणं आणि न ऐकणं हा प्रश्न तुम्हाला कसा काय पडला? मला नाही रे पडला बाबा. म्हणले माझ्या बेगमला पडला म्हणून मी तुला विचार. तर बेगम कोण होती? राजाची बायको होती. लक्षात घ्या. माझा सांगायचा मुद्दा आहे. दृष्टांत झाला आपण सिद्धांत असाय. तुमच्या नावाचा मंगळसूत्र आम्ही आमच्या कंठामध्ये धारण केला याचा सर्वतोपरी इथून पुढची जी जबाबदारी आहे ती कुणाची आहे? तुमची आहे. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार.